हा एक भूत बनलाय, भूताची कॉमेडीसाठी हा इकडे समजा नमस्कार मित्रांनो, मी दीपक. आप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता आमचा पहिला गाव जो मालूक कोण होता तो घेऊन झालेला आहे. आणि आता आम्ही सगळे आम्ही जे फिरते खेळले असतो हे आपली कला दाखवत अनेक गावामध्ये फिरतात. जिथे जिथे शक्य होईल तेवढे कमीत कमी 17 ते 18 गावामध्ये जातो आम्ही दरवर्षी. आणि आता आमचा दुसरा गाव आहे मालूक गाव, आणि या गावामध्ये आम्ही चाललो आहे आता. आमच्याकडे लवकर जाण्याचा पर्याय आहे, कारण ऊन झाला का थोडासा रस्ता तापतो. कारण परंपरा अशी आहे की पायामध्ये चप्पल न घालता हा प्रवास, म्हणजे पायामध्ये चप्पलच नाही तर जेवढ्या सुखसोयीच्या गोष्टी असतात त्या सुखसोयीच्या गोष्टींचा त्याग करून हा खेळ न्यावा लागतो, अशी परंपरा आहे. कुणाच्या आम्ही जरी घरी गेलो ना तरी घरी गेल्यावर आम्हाला खॉटवर किंवा सोफ्यावर खुर्चीवर बसायचं नसतं, खाली जमिनीवर बसायला लागतं. कारण हे आनंदासाठी कोणी करत नाही आहे, हे एक आपला कला दाखवण्यासाठी लोक जातात. त्याच्यामुळे जास्त चैनीच्या वस्तू वगैरे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे अशातली गोष्ट करायची नसते. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे आणि ऊन व्हायच्या आधी आम्हाला त्या गावाने पोचावं लागेल, नाहीतर मग थोडंसं गावाकडे ऊन चढला की मग पाय भासतात थोडे. तर मित्रांनो चाललं आहे आता दुसऱ्या गावामध्ये. तर लवकरच पुढच्या गावामध्ये जेवण आहे आमचं, आणि या जेवणाची वगैरे व्यवस्था आमची कशी होते ती मी तुम्हाला जेवणाच्या घरी गेल्यानंतर सांगतो. ती एक मोठी गंमत आहे चांगलीच. आमच्या जेवणाची व्यवस्था कोण करतो हे पुढच्या काही वेळातच तुम्हाला समजेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करून न करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की नवीन अशाचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आपला हा तुंतुनवाला एवढा डोका खात आहे, जिथं वाजवायचं तिथं वाजवीत नाही. शाबास, तू काय जत्रेमध्ये आलीस काय रे सारे? हा हे तुंतून वाजून दाखव जरा आपल्या आहे ना. मला हाताला भेटले मला. तर दरवर्षी तुंतुनावासाठी याला खास मुंबईवरून बोलवतात. म्हणजे हा जर नसेल तर तुंतुना वाजूच शकत नाही कोण. आणि इकडे बंटी जो आहे त्या बंटीला सोकट्या वाजवायसाठी बोलवतात. बंटी वाजव, सोकट्या वाजव जरा. आपण फक्त म्हणजे गाणी बोलण्यासाठी येतो, सोकट्या वाजव कसा दाखव. जो भेटेल ना तो वाजवतो आपण. तुंतुना काय असं म्हणजे बंटी सारखा सोकट्या अख्ख्या गावात कोण वाजवत नाही. आणि कमसे कम 10 वर्ष तरी त्यांनी अशी प्रॅक्टिस केली सोकट्या वाजवायची. त्याच्यानंतर मग अरे घरी केलीस ना प्रॅक्टिस? काय नाही एकदा वाजून दाखव ना सोकट्या कसा वाजवतात. हातावर असा मारून ते वाजवतात. आणि ह्या खरा सोकट्याचं काम काय आहे तो तमाशामध्ये तुम्हाला बघायला भेटेल, कारण त्याचा खरा उपयोग तिथंच होतो. येवंटी कसा वाटतंय तुला आता येऊन इकडे? आता मुंबईपेक्षा पायाची वाट लागली. मुंबईपेक्षा तरी चांगलं आहे, कारण हा ऊन एवढा काय वाटत नाही. मुंबईला आपण एवढ्या उन्हात चाललो ना तर खूप गरमी, चटका बिटका लागतो, ताप बीप येतो. इथे असं काय वाटत नाही. तिथं थोडा एवढं त्याची पोरं पण जपतील. तर आपल्या इकडं बसता बसा रे. काय करायचं आपला चाय आलेली आहे आपल्या ते घरात. आम्ही जिथे जातो चाय नाश्ता हे सगळी सोय असते आपल्याला. तर घ्या चाय घ्या. हे काही घे तुम्ही घ्या पहिला मी घेतो नंतर पिया. एक यशवंतना पण ते म्हणते हो घ्या यशवंता. चाय पियत नाही तुम्ही? कोकणकर बंडी गाय मालूक गाव घ्यायला सुरुवात करतोय. चाय वगैरे घेतली. खेळ्यांची चांगली मानपान लोक करतात प्रत्येक गावामध्ये.
कारण ही कोकणची संस्कृती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आता. आणि ह्या बघा आपला भाव पाठी ही लावले. काय लावलेस रे? तर हा संध्याकाळी तुम्हाला तमाशात रूप दिसेलच का नाही? दिसेल ना काय तर आता तत्पूर्वी आता आपण चालू करूया दीपक कापके आवाजचे एक सुरील गाणं. चल चल ग ताई चल चल ग आगा चल बंधवाचे लग्न आला तुझा बंधू आलाय देवाला तुझे बंधवाचे लग्न आला. चल चल ग ताई चल चल ग चल चल ग ताई चल चल ग तुझा बंधू आलाय देवाला ताई बंधवाचे लग्न आला बंधू आलाय देवाला ताई बंधवाचे लग्न आला. चल चल ग ताई चल चल ग चल चल ग ताई चल चल ग तुझ्या बंधवाचे लग्न आला तुझा बंधू आलाय नेवाला चल बंधवाचे लग्न आला तुझा बंधू आलाय नेवाला तुझ्या बंधवाचे लग्न आला. चल चल ग ताई चल चल येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला. सन वर्षाचा आहे हा होली आज राहू जाऊ उद्या सकाळी जेवण करते पूर्णाची बोली जेवण करते पूर्णाची बोली माझे घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला 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 हो येऊ कशी तशी मी नांदायला. गावाय आपलं बारा कोस गावाय आपलं बारा उन्हातानातून चालायचा त्रास उन्हातानातून चालायचा त्रास उन्हातानातून चालायचा त्रास उन्हातानातून चालायचा त्रास. डोकं तुमचं असं डोकं तुमचं असं दिल्यात आपला बांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही 6 जण आहोत खेली म्हणजे असं नाही आमची जी गावची लोकं आहेत ती पुढच्या गावात आम्हाला भेटणार आहेत. सध्या हा इकडचा एकच गाव आहे मोठा तर आम्ही ज्यांना आम्हाला सुट्ट्या होत्या ते आम्ही लोक 6 जण आलेत. आज संध्याकाळपर्यंत आम्हाला आमची जी काही मंडळी आहेत जी पोरं आहेत ती आज भेटणार आहेत. तर आता इथे सुद्धा आग्रह केला आहे तर इथे सुद्धा नाचूया. बाबा गेले हो परगावा बाबा गेले हो परगावा बाबा गेले हो परगावा बाबा गेले हो. तो विचार करा आणि नांदायला नांदायला करा मी जातो. तर आमच्या बाबांची इच्छा आहे की वर्षांनी आल्यावर खेळी लागले पाहिजे बाहेर बाबा बरोबर ना? बरोबर. हां तर आता बाबांच्या इच्छेखाती आम्ही या सगळ्यांनी आतमध्ये चले बंटी चंटी. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मालू गावाला पाठीमागे टाकून गाव घेतलं आम्ही पूर्ण आणि आता चाललो आहे पुढच्या गावाकडे ते म्हणजे कुंबले गाव. आणि या उन्हातून आता थोडासा सावकाश चालत आम्ही पुढे आता कुंबले गावाकडे चाललो आहे. आणि आपली खेळी अर्धी पुढे गेलेत मी एकटंच पाठ राहिलो. तर आपली गोमूसुद्धा आपल्यासोबत आहे इकडे. तर मित्रांनो आत्तापर्यंतच्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असतील नक्कीच. तर यापुढे सुद्धा अशाच मजेशीर व्हिडिओ बनत जातील आपली पुढची. तर मित्रांनो इकडे बघा घोडे आहेत बघू शकता तुम्ही. आता लग्नासाठी यांचेच घोडे मालू गावातीलच घोडे असतात बहुतेक ठिकाणी. हे बघा 2 घोडे आहेत मस्त असे. राहुल आहे. राहुल काय बोलतोस? घरी जो आपण जेवणाला तिकडे नाही सांगितलं आणि आपण डब्बाची जी आयडिया काढली होती कशी वाटली तुला? एकदम बेस्ट. तिथे आपला सुखाने जेवण आणि मस्तपैकी आरामात थंड हवेचे वातावरणात जेवायची मजा वेगळी आहे. आणि हे बघा इकडे नदी आहे आम्ही हात वगैरे धुतो हातपाय धुतो इकडे. आणि बंटी तू काय बोलतेस? नाही पण आपल्याला गावात जेवणासाठी आग्रह करत होते पण आपण नाही बोललो. तर आपण हा प्लॅन केला तो कसा वाटला तुला? निसर्गाच्या वातावरणात आहे अशा म्हणजे निसर्गरम्य जेवणाची मजाच वेगळी असते. तर बघा तुम्ही पण या कधीतरी जेवण बघा खूप
मजा येते. तर मित्रांनो आता आम्ही हातपाय वगैरे धुतोय आणि मग दाखवतो तुम्हाला जेवणामध्ये काय आणले ते. चला या. तांदळाची पानं नाही का इकडे कुठे जवळ मस्त मजा आहे. अरे हे खोलतं ना हे मध्ये मध्ये बंडिया तोड बंडिया तोड या तोड पण ठीक आहे काय का नाहीच बरोबर पहिले मग चालतो. चटणी आहे घाऊन आहेत इकडे भाजी आहे भाजी भाजी आणि इकडे आहे हो हो इकडे शिमला मिरचीची भाजी आहे आणि मला वाटतं हे आहेत घाऊन आहेत धावणे ना धावणे नाही डोसा आहे चटणी म्हणजे डोसा असणार तर वगैरे नक्की ठेवली आता घे. तर मित्रांनो आम्ही सगळे जेवायला बसलोय. इकडे आपल्याकडे चटणी आहे डोसा आहे भाकरी आहे इकडे बटाट्याची भाजी आहे आणि इकडे ही शिमला मिरची भाजी आहे. तर मित्रांनो आता झालं आहे काय माहिती आहे गावाकडे लोक शेती वगैरे करत नसल्यामुळे ना सगळ्या ज्या पायवाटा असतात त्या बुजावलेत त्याच्यामुळे आम्हाला वाट काढत काढत ह्या जंगलातून बघा जावं लागतं आहे. इकडे सुद्धा जागाच नाही आहे म्हणजे मुख्य जो रस्ता असायचा पहिला ज्या रस्त्याने जायचे लोक पायवाटेने ती पायवाट आता बुजावले त्याच्यामुळे आम्ही थोडंसं चुकल्यासारखं झालो की कुठून जायचं नक्की. तर अरे बापरे बापरे ते बघा झाडांच्या मधून रस्ता काढायला जावं लागतंय. हे कुठं आहे रे भेटली काय वाट हा भेटली ना या भेटली. आता पुढे आल्याच्यानंतर आमच्या खेळांना वाट भेटली. आता हे भोंगा वाजव रे शबाश. तो आमचा एक पोरगा पुढे आहे त्याने भोंगा आणलेत जत्रेतून नौटंकीसाठी. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे आणि हे बघा इकडे कसला ऊन आहे कडाक्याचा तिकडे वाजवत आहेत आणि ह्या अशा कडाक्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ह्या उपलेल्या इथे पाणी असतं तुम्हाला दाखवतो. हे बघा थांब रे मी पण आलो हे पण आलो थांब. हे बघा पाणी आहे इकडे बघू शकता तुम्ही. हा हा ही पान तुम्ही लावलं काय रे पान सगळीकडे सुकाकडं असताना इथे एक पाण्याचा झरा वाहतोय. खरंच एकदम हे आहे जबरदस्त आहे. तर मित्रांनो आता आम्ही एक मोठी चढाई उतरून आता आम्ही पोचलो आहे आपल्या कुंबले गावामध्ये. आणि कसा वाटला रे तुला? खूप दमलो पाय खूप दुखतेत. जेवल्याच्या नंतर मग थोडीशी आम्हाला असा एनर्जी आली होती पण सगळी एनर्जी आमची संपलेली आहे आता. पण आता जेव्हा गावात पोचू तेव्हा थोडासा रेस्ट करून मग पुन्हा एकदा गाव घ्यायला सुरुवात करूया. आपला हा पहिला दिवस आहे आजचा अजून 2 दिवस आपल्याला जायचं आहे. आणि पहिल्याच दिवसात आमची जिल्ही आहे. आपला हे दाखव कसं घाबरवतात पोरांना. आपला राहुल जो आहे तो असा हे भूताचा कॉस्ट्यूम घेऊन आला आहे आणि असा फनी कॉस्ट्यूम घेऊन तो सगळ्या गावातल्या पोरांना घाबरायचा प्लॅन करतो आहे आणि घाबरतात पण लोक. तर चला आता जाऊया कुंबले गावामध्ये आणि तुम्हाला दाखवतो कुंबले गावातला आमच्या नाच. तर मित्रांनो रात्रीचे आता वाजलेत 8 आणि अंधाचा प्रवास रात्रीचा करून आता आम्ही आलो आहे कुठं आलो रे माझं आणि या ठिकाणी आपला तमाशा आहे. तर हे व्हिडिओ आहे ना मित्रांनो खूप मजेशीर खूप धमाल असणार आहे. तमाशा खूप आमचा चांगला असतो. तर आता पहिले जेवणार आहोत. जेवणाची व्यवस्था पण आमच्या केलेली आहे इकडे आणि त्याच्यानंतर आपला तमाशा उभा राहील तेव्हा तुम्हाला खूप धमाल मस्ती आम्ही घडवून देणार आहोत. आपल्याकडे गोंबूसुद्धा आहे. तर जाऊया आपण आपल्या घरी डेस्टिनेशनवर. या
आणि हा आपला बंटी आजचा किंग मेकर ठरेल असं मला वाटतंय. मित्रांनो आता आम्ही सर्वजण खेली जेवायला बसलोय. तसं करून ना खेल्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रत्येक गावात कोणीही करतो मला, कारण सगळीकडे आमचे नातेवाईक असतात. तर या गावात आमच्या सगळ्यांची आत्या आहे, सगळ्यांची फेमस आत्या तुम्ही दाखवतोय थोड्याला. तर आता आम्ही जेवतोय. आता आज इकडे वस्ती आहे आणि थोड्याच वेळात आमचे किंग मेकर बंटी, कोकणकर बंटी आता तुमच्यासमोर नाटिका घेऊन येणार आहेत. तर त्यांची नाटिका नक्की बघा आणि हा ब्लॉग स्किप करू नका मध्येच, कारण त्यांची नाटकं एवढी खतरनाक असते की थेट अमेरिका जपानवरून त्यांची नाटिका बघायला लोक येतात. हा बंटी, कोकणकर बंटी आज दुबईवरून काही लोक येणार आहेत. तर नक्कीच हा नाटिकाचा ब्लॉग बघा. आत्याला दाखवायची होती बस. माझीच नाही, आमच्या सगळ्या पोरांची आत्या आहे आणि हिच्या घरात आपण कधी पण आपले खेळले आले तर जेवल्याशिवाय ती कधीच आपण पाठवित नाही इकडून. आमच्या सगळ्या प्रेम आहे ना आत्या, बरोबर ना? बस हां. तर आज आपल्याकडे इकडे आपण आत्याच्या घरी जेवतोय आणि इकडे आत्याच्या खाली आता आपला तमाशा उभा राहणार आहे थोड्याच वेळात.